आता आपण बेसन करूया. झुणका मला बेसन कधी घ्यायचं पिठाचं. आता ह्याच्यात आधी आपण एक वाटी पीठ घेते बेसनचं. एक वाटी असं पीठ घ्यायचं. हे बघा मी बेसनला काय काय घेतलंय. कढीपत्ता, कोथिंबीर, मिरच्या, लसूण, कांदा. हे लसूण आणि मिरचीचा आपण ठेचा करायचा चेचून. आता मी हे आधी कालवून घेणार. आधी आपण कालवून घ्यायचं असं सरळ व्यवस्थित. असं सरळ ह्याच्या गाठी अशा फोडायच्या. गॅसवर मी कढई ठेवली स्लो करून. स्लो केला गॅस. असं मस्त असं गाठी फोडायच्या आधी व्यवस्थित. हे आपण साईडला ठेवूया. आता आपण हे लसूण आणि मिरची ह्याचा आपण ठेचा करूया. मिरची तुम्हाला तिखट कमी जास्त पण तुम्ही टाकू शकता. पण जरा तिखट असलं ना खायला जरा चांगलं वाटतं, टेस्टी लागते. तर हे आपण चेचून घेऊया. स्टार्ट. आता बघा मी कढई ठेवले तापत. कढईत हे बघा आता तेल टाकले. आता आपण ह्याच्यात 1 चम्मच जिरं टाकते. गॅस जरा फास्ट करायचं म्हणजे आपलं जिरं चांगलं फुललं पाहिजे तेलामध्ये. कढीपत्ता टाकला. आता हे लसूण आणि मिरचीचा मी ठेचा केलाय. आधी हा टाकूया आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये. असं खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायचं. मिक्सरला नाही लावलं. झुणका भाकर गावाला माणसं गावाला खातात आवडीनं खूप. झुणका भाकर म्हणते बेसन. आणि आता वरून कांदा टाकते. फास्ट करूया. असं व्यवस्थित भाजायचं आणि हळद टाकते. असं भाजू द्यायचं जरा कांदा आपला. हे बघा आपला कांदा भाजलाय मस्त. अशा पद्धतीने भाजायचा कांदा व्यवस्थित. आता मी ह्याच्यातच कोथिंबीर टाकते. आता आपण कोथिंबीर टाकून पण हळून द्यायची.
सर्व मी गाठी फोडल्यात बेसनच्या. हे आता मी याच्यात टाकते. शिजायसाठी अजून चांगलं थोडंसं पाणी वरून टाकायचं. गॅसवर ठेवायचा. आता मी मीठ टाकते. बेसन भाकरी संग पण खाऊ शकतो, चपाती संग पण खाऊ शकतो, भातासंग पण छान लागतंय. पण असं जरा पातळ पातळ असलं ना जरा छान वाटतं. घटघट ना बेसन खाऊ नाही वाटत. असं पातळ करायचं व्यवस्थित. चला आता आपण बघूया. बघा बेसन आपला झालाय. अशा पद्धतीने मस्त असं शिजलंय. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे बघा बेसन आणि चपाती झाली आपली तयार. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा.